आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे। शिवाजीराव आढळराव पाटलांच्या पक्षप्रवेशावर दानवेंनी ट्विट केलंय। शिवसेना वाचवायला निघालेले आज हळूच राष्ट्रवादीत घुसले असा टोला दानवेंनी लगावलाय। अंबादास दानवेंनी ट्विटद्वारे हल्लाबोल केल्याचं पाहायला मिळतंय। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षप्रवेशावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी चांगला समाचार घेतलाय। दानवेंनी ट्विट केलेला आहे, शिवसेना वाचवायला निघालेले आज हळूच राष्ट्रवादीमध्ये घुसले अशी बोचरी टीका आढळराव पाटलांवर त्यांनी केली आहे। गेल्या काही दिवसांपासून शिरूरमध्ये महायुतीमधल्याच राष्ट्रवादी आणि शिंदे गटामध्ये उमेदवारीवरून जोरदार रस्सीखेच सुरू होती आणि अखेर आज आढळराव पाटील यांचा पक्षप्रवेश झाला। त्यानंतर सुनील तटकरेंनी त्यांच्या भाषणामध्ये एक प्रकारे त्यांना लोकसभेची उमेदवारी दिल्याचे संकेत दिले आणि त्यानंतर दानवेंनी हा खोचक टोमणा लगावला। अंबादास दानवेंनी चिमटा काढल्याचं पाहायला मिळतंय। शिवाजीराव आढळराव पाटील जे शिंदेच्या शिवसेनेमध्ये होते आणि त्यांनी आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला। त्यावर अंबादास दानवे यांनी ट्विटरद्वारे हा हल्लाबोल केला आहे आणि यावर बोलण्यासाठी स्वतः अंबादास दानवे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। अंबादास दानवेजी, तुम्ही एक ट्विट केलेला आहे आढळराव पाटलांच्या पक्षप्रवेशावर, तुमचं नेमकं काय म्हणणं आहे? मी लिहिलेलं आहे माझ्या ट्विटमध्ये की हे जी मंडळी आहे अजितदादाला विरोध म्हणून शिवसेना सोडायची गोष्टी करत होते। शिवसेना वाचवायची आहे कारण उद्धवजी ठाकरे साहेब काँग्रेस बरोबर गेले, राष्ट्रवादी बरोबर केले असं वक्तव्य करत होते आणि याच लोकांनी आता राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि म्हणून माझ्या ट्विटमध्ये मी म्हणलं जे शिवसेना वाचवायला निघाले ते हळूच राष्ट्रवादीत परतले। मग आता तो टप्पीपणा होता, हा खोटारडेपणा होता, हा सत्तेसाठी काहीतरी होतं यांचं। यांना संघटना फोडायची होती, यांना संघटनेत दुही माजवायची होती, हे स्पष्ट होतंय ना। दानवेजी, पण आढळरावांना उमेदवारी मिळते लोकसभेची, याचाच अर्थ सत्तेसाठी तुम्ही गेले ना, शिवसेना वाचवायला कुठे गेले होते याचाच अर्थ। आणि तेही कुठे गेले राष्ट्रवादीत। याच राष्ट्रवादीविषयी मांडीला मांडी लावून उद्धवजी ठाकरे साहेब असतात अजितदादाच्या, हे तुमचा शब्द होते। याच अजितदादा निधी देत नाही विकास कामाला असं तुमचं म्हणणं होतं। त्याच अजितदादाच्या पक्षात तुमचे लोक गेले ना, हा माझा मुद्दा। दानवेजी, तुमचा मुद्दा लक्षात आला आहे। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।